जर का कीर्तनामध्ये पंढरपुराचा मालक हाजरी लावतो, मग मला सांगा आपल्या कान्हा देशाची श्रीमंती म्हणजे कानबाई माता येत नशील का? जर पंढरपुराचा मालक इथं नकाण्यामध्ये येतोय, मग माझ्या कान्हा देशाची कानबाई येतच असेल. आणि जर आलेली आहे कानबाई, तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात आणि मग चिंतनाकडे वळूयात. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. हो आई खेळत आली यान मायला कुचल किडू द्या, खेळत आली यान मायला कुचल किडू द्या. खेळत आली यान मायला कुचल किडू द्या, आई खेळत आली यान मायला कुचल किडू द्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. ओ माय खेळत आली यान मायला कुचल किडू द्या, खेळत आली यान मायला कुचल किडू द्या. हरी तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. एरती माई के दुःखाची जनती नाही आदी अंत्य अवसान प्रस्तुत. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग. जगद्गुरु जगदवंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज. आणि हो, तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाकडे वळण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो असा की साधू संतांच्या पदस्पर्शाने पुण्यतन पावन झालेली आपली नकाने नगरी. नकारी नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने, तर आपल्या इथं शनिदेवाच्या जन्म उत्सवानिमित्ताने हा कीर्तनाचा योग आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि मला वाटतं मी तुमच्या गावात पहिल्यांदाच कीर्तनाला येतोय. पहिल्यांदाच आलो ना? हा, पहिलंच मुळशी ना? हा, पण आल्याच्या नंतर इतकं समाधान वाटलं का? मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो की भैया, जर तुमच्या मनामध्ये परमार्थाकडे येण्याची ओढ लागत असेल, भगवंताचं नामचिंतन करून घेणं किंवा ऐकून घेणं याच्यासाठी एवढं सोपं नाही. या भगवंताचं नामचिंतन ऐकण्यासाठी सुद्धा आपला पूर्वजन्मीचा ठेवा असावा लागतो. नाहीतर भगवान इथला सोपा आहे का? इतका सोपा आहे का? माझे सेना महाराज गोड सांगतात, पूर्वी जन्मी ज्याची असेल पुण्य आहे तोच मुखी गाई हरीचे नाम, वेड्या गबाड्याचे काम नाही. विठ्ठल. दिसलं कारण मी गावात प्रवेश केला ते वातावरणही खास होतं. जेवायला बसलो ते घर बी खास होतं. जेवण बी एक नंबर होय ना. जेवण करीच नाही करणं, बाहेर निघणं ते बी वातावरण भारी होतं. आणि अजून दुसरं वातावरण म्हणजे राजे छत्रपती शिवरायांचे ते वातावरण बघितलं. अरे भैया, दिल खुश हो गया रवी किरण महाराज का. जिथं माझ्या राजे छत्रपती शिवरायांची इज्जत आहे म्हणजे हिंदू धर्माला इथं काही थोडाही धाक नाही असं मला वाटतं. आणि तुम्ही ह्या गुण जर जागे ठेवात ना, मला नाही वाटत आपल्यावर कोणता कुत्राहीच नाही अन्याय कर जाते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. राजे छत्रपती शिवरायांची तुमच्या मनामध्ये जाण आहे ते बघून मला खूप स्वाभिमान वाटला आणि ते ठेवलीही पाहिजे. जर राजे जन्माला आले नसते, राजे जन्माला आले नसते तर ही परिस्थिती राहिली नसती. मला वायबार बिनकाम न बोलायला आवडत नाही, मी मुद्दे सुदच बोलायला पटस मला. आता जर का राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर आपली परिस्थिती काय राहिली असती. या अशा लंब्या टोप्या घालीन उभा आहेत ना, या बसेलेत ना, या अशा लंब्या टोप्या नाही राहत्यात, मग गोल टोप्या राहत्यात. आणि आता तुम्ही येरारले आरा मारता, हाक मारता ना, आप्पा तात्या जिभाऊ नानभाऊ असा नाही राहतात. शकील काका, अल्ताफ भैया, आणि तुम्ही बी असं सकुमाय बिकुमाय नाही राहत्यात. सकीना भाभी,
आहे ते उपकार आहेत राजे छत्रपती शिवरायांचे, म्हणून महाराज हे सगळं वातावरण आहे. मला सांगायला आवडेल. साठी तबला माईक वाज साठी परवान केली तनाची, ओ देशासाठी परवान केली तनाची, आणि आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान केली तनाची, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान केले गुणाचे, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाचे. देशासाठी परवान केली गुणाचे, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाचे. ओ शिवबा जर का जन्मला नसता हा हिंदू धर्म बुडाला असता. शिवबा जर का जन्मला नसता हा हिंदू धर्म बुडाला असता. शिवबा जर का जन्मला नसता हिंदू धर्म बुडाला असता. शिवबा जर का जन्मला नसता हिंदू धर्म बुडाला असता. सुंटा झाली असती साऱ्या जनाची, सुंटा झाली असती साऱ्या जनाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान केली तनाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान गुणाचे, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाचे. देशासाठी परवान गुणाचे, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाचे. शिवरायांचा तो पुतळा बघितला भया आणि मन मोहित झालं. ते वातावरण बघूनच इथलं मन भारी खुश व्हायचे ना. म्हणजे आठे ना प्रत्येक तरुण हृदय महाराज छत्रपती शिवराय कोरी ठेलशे. आणि मला सांगा ना आवडीन, बाकी नसले आवडसच, पण बाकी नसले ते बी पोटमा दुखत असेल. जर कोणता तरुण जर का नियोजन करायला लागतस ना, तरी बाकी नसले हो तिने बाई ना काय गावमा दांगडो गाला भाऊ. तुमना गावमा नाहीत ना तसा किडा पाडणारा नाही. गाव परत गटार राहसच बा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कार्य जर स्वप्न पार पाडले न होईल बिकन बाबा, कार्य जर स्वप्न पार पाडले न होईल. जो किडा पाडणार आहे त्या पण डायरी दे देऊ, बटा व्यवहार त्या पाना दे देऊ. शांतता जर ठिकाणी होईल बरोबर आहे की नाही. हो काय रास काय काय लोकेशनी मानसिकता खराब रास. एखादा आले कोणा नाव निघस ना ते बी सैन होत नाही मना गाव ना. आणि एखादा बऱ्याच ठिकाणी असे पजी दिवस नाही का, एखादा बाहेर गाव ना येईल माणूस वजन पडी गे तरी बाकी नसले दुःख लागस. तसं ते मला माहिती आहे नका नामा तसा किडा पाडणार नाही जो आत बा. मला पक्की गॅरंटी आहे. हा मला उदाहरण म्हणून सांगायला आवडेल. मी अजून अभंगकडे अजिबात वडेल नाही शे. मी नुसता चाचणी तिथ लायल तोर उपाड राहिनो आता. हां मन खिचडीनं साधन करली सू नंतर माझवारनी कपाशीनं दक्षू. काही काही लोकांना कोणाची उन्नती सहन होत नाही. एखादं कोणी चांगलं करायला निघणं का किडा पाडणारा राहतसच. पहिले त्या गारुडी फिर्यात खेळ करणारा ऋषी बाबा, गारुडी फिर्यात गारुडी, त्या गारुडी फिर्यात ना तर त्यासना पण एखादा प्राणी किंवा हां प्राणी असा आहे का त्या गावमा पहिले जाहिरात करीत दिनले. तुमना गावमा गारुडी येईल शेत खेळवणारे रातले देखाले चौकमाई जात कोणता चौकमा येवाना असं जाहीर करेत. आणि तो गारुडी पण हत्ती होता. हत्तीले लिशनी गावमा फिरायता. आणि हिंदू धर्मानी खासियत आहे, हिंदू धर्माची खासियत आपण पशु प्राणी दगडामध्ये सुद्धा देव पाहतो, ही आपली संस्कृती आहे. आणि तो हत्तीले फिरायला राहता ना खेळ करणारा जाहिरात बी होई जाई गावमा आणि मन पोटनं साधन बी होई जाई बा. कोणी हत्तीले ना कोणी फळ खावाडे, कोणी भाकर खावाडे, कोणी भाविक पाय पडेत गणरायानं रूप देखील ज्यान त्यान पद्धत मा जोतो. गावना लोके पूजा करत आहात तिने कोणी काय खावाडे, कोण काय खावाडे, कोण पाय पडे. आणि गावमाना कुत्राच्या हात तील बुकेत. सुज्ञाचा टोपीवाला बाबा बसेल होता. त्या म्हणे का रे भाऊ सोन त्या कुत्रासले आता आहे भाऊ सोन का रे आवाज ते तुमले खेळ दकाली येऊ देत नाही का म्हणे. नाही
मावा ती काय तुमले लाद बीत मारी बस नका म्हणे नाही, मग यांनी काय बरं वाईट बोल नका म्हणे नाही, मग तुम्ही बिनकाम ना का बाबू किराणा तो ते त्यांना चाल राहणार ना. त्या कुत्रा म्हणे आमले बी माहिती याने आमले लात मारेल नाही, कधी खेळ दखाले विरोध करेल नाही, कधी आमले वाईट बोलेल नाही, पण आमले आई गोष्टनं दुःख लागत साव दुसरा गावनं आटे पुंजाय राय ना, आणि आमले गावमान लोक काठी गाय आणतच ते दुःख लाग राय ना. कितला नीच धंदा आहे लोकेच नाही तेवढं बरं आहे. अजून नका नामा तसं नाहीये. विठ्ठल विठ्ठल खरं तर मला आनंद वाटतोय. वातावरण एक नंबर आहे. गावातल्या लोकांनी नियोजन एक नंबर केलेलं आहे महाराज. साऊंड सिस्टीम म्हणजे साऊंड सिस्टीम. आमचे नंदूभाऊंची साऊंड सिस्टीम राहिली म्हणजे का आमच्यासाठी दिवाळी असते नाही का. हो साऊंड सिस्टीम आहे राहिली म्हणजे दिवाळी राहा सामने म्हणजे वागायचा बघा थोडाफार खराब बी राहिना तरी नाही का. साऊंड सिस्टीम चांगले वाजवणारे म्हणणारे महाराज एक नंबर आहे. इकडे आमचे माऊली बाबा आहेत, आमचे समाधान बाबा आहेत, आमचे रामलाल बाबा आहेत. खरं तर बाबा कीर्तनकार आहेत पण ते गायनाला येतात. इकडे ज्यांच्या हातातच जादू सरस्वती माता विराजमान आहे असे आमचे ऋषी बाबा महाराज. मला सांगा ना आवडस मी कीर्तन मानी मी लोकेशला सांगाच जवळ आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणतस ना तर तुम्ही बी म्हणाल पाहिजे. तुम्ही आम्ही टाळ वाजवतस ना तर तुम्ही बी टाळ वाजायला पाहिजे. हाते काही टाळी वाजायला पाहिजे. इथला अख्खा 2 तास रावण्या करू तरी लोक टाळ्या वाजतात नाही. माणसे आमना ऋषी बाबा मरेल डोरना चांबडाल विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावस आडे जीवत म्हणतात नाही. हा एक नंबर मृदंगाचार्य टाडकरी बाबा मस्त आहेत. भले लेटकाव आहेत ना टुकू झुकू सापडायली राहणार बा बरं आहे. मग काय करा ना ते एक नंबर. गावातलेच भजनी मंडळी सर्व बठ्ठा जुना बाबा आहेत, अनुभवी बाबा आहेत बिचारा, पण त्यासना चेहरा देखील कितला खुश आहेत त्या. हा नाही ते बाकीना भजन्या कीर्तन कारले देखील नाचा तीरपादक म्हणजे जस काय त्यासना बिगरी चाराना वावरे इकी टाकेलेत बा असा. पण भजनी मंडळ साधी भुडी महाराज. हा आणि असा साधा लोके राहणार का आपलं विचित लागत थोडा आहे ना. गायनाला माणूस कमी असला तर जमतय बाबाजी. गायनाला कमी असलं तर जमतय. गायक कमी असला तर चालतं पण लायक असणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग आहे तुकोबारा यांचा. कोण तुकोबारा आहे? ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाडूनी संसार बैसले अंगणी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ती तुकोबार आहे. आणि ती तुकोबार आहे या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना सांगतात भैया जन्माला आलाय ना तर भगवंताचं नामचिंतन कर. कारण आपला जो जन्म आहे तो भगवंताच्या नामचिंतनासाठी आहे. जीवनामध्ये नाही काय झालं तरी चालेल पण भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. आणि भगवंताची प्राप्ती तेव्हा होईल जेव्हा तुम्ही भगवंताला आपुलसं करशान तेव्हा भगवंताची प्राप्ती आहे. उदाहरण म्हणून सांगेल अरे विठ्ठल विठ्ठल आपण जन्माला येतो ना. जन्माला यायच्या आधीच भगवंताला वचन दिलेलं आहे देवा तू जन्माला घालतोय ना मी नित्य भगवंता तुझं नामचिंतन करेल. आपण वचन देऊन येतो पण दिलेल्या वचनाला मुकतो म्हणून आपली फजिती चाललेली आहे. आपण दिलेल्या वचनाला विसरतो म्हणून फजिती चाललेली. आणि जरी आपण प्रभू रामचंद्राच्या वंशाचा जर विचार केला तर दिलेल्या शब्दाला जागणारी आपली संस्कृती आहे. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाय. दिलेल्या शब्दाला जागलं पाहिजे. आपण देवाला शब्द दिलेला आहे की देवा तू जन्माला घालतोय ना तुझं नामचिंतन करेल. पण आपण जन्माला आल्याच्या नंतर आपलं वय असं खर्च करतो. आपण असं खर्च करतो. बालपण आपलं खेळण्या कुदण्यात जातं. तारुण्यात आपण नको तसले शोक करतो. मग पुढे म्हातारपण येतं. मी एक तारी भजनवाल्यांचं भजन ऐकलं बाबा माऊली बाबा. ते एक तारी भजनवाले मी लहानपणी ऐकलेलं आहे. आणि लहानपणीचं मटेरियल मी असं डोक्यात उतरून ठेवलेलं आहे. त्या दाखलपण ऐकेला असं ध्यान माटी येले ना बेकार मागही काय राय ना. हा हे
वो तू संत भेद ना पायो उतारा हीरा जन्म गमवायो तू संत भेद ना पायो उतारा हीरा जन्म गमवायो उतारा हीरा जन्म गमवायो उतारा हीरा जन्म गमवायो हीरा जन्म गमवायो उतारा हीरा बालपन में कहता था कि मैं भजूंगा राम अरे मैं भजूंगा राम तू तो खेल कूद करवायो उतारा हीरा जन्म गमवायो हीरा जन्म गमवायो उतारा हीरा जन्म गमवायो हीरा जन्म गमवायो तारा हीरा जन्म गमवायो हीरा जन्म गमवायो तारा हीरा जन्म गमवायो बालपन में कहता था कि मैं भजूंगा राम बालपन में कहता था कि मैं भजूंगा राम लहानपणी भजेल भगवंता तुला मग अरे तू तो खेल कूद कर वायु तारा हीरा जन्म गमवायो जवानीपन में कहता था कि मैं भजूंगा राम जवानीपन में कहता था कि मैं भजूंगा राम तू तो मास मच्छी खिलवायू तारा हीरा जन्म गमवायू शेवटी शेवटी मग देवा आता म्हातारपण आल्याच्या नंतर तुझं नाम चिंतन करेल मग बुढ़ापे में कहता था कि मैं भजूंगा राम अरे मैं भजूंगा राम तू तो खाज खुज करवायू तारा हीरा जन्म गमवायू हीरा जन्म गमवायू तारा हीरा जन्म गमवायू अरे अनमोल किमतीचा नरदेह हा अनमोल किमतीचा नरदेह हा जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन शिवाय पर्याय नाही पण इथं सांगून आमचे संत गेले संतांच्या माग कीर्तनकारांचा नंबर लागला आमच्या कीर्तनकारांच्या पिढ्या खपल्या पण लोक काय सुधरालता यार हो म्हणा बापरे नाही म्हणाल बी आहे काही करतात नाही मन छातीवर मग सुधराणं बी नाहीये का